यंदाही लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी मुजोरी उघड झाली आहे। कार्यकर्त्यांची दादागिरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आपल्या ओळखीच्या व्यक्तींना रांगेशिवाय बाप्पाच्या दर्शनासाठी सोडणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान पवार यांना हटकले। सत्यवान पवार यांनी या कार्यकर्त्यांना काही त्यांच्याशी बातचीत हे केली, त्यांना हटकलं होतं। त्याच्यावर कार्यकर्ते चिडले, त्या मुजोर कार्यकर्त्यांची पवार यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली। काल दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली। लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीची ही गेल्या 7 दिवसातली म्हणजे गेल्या आठवड्याभरातली तिसरी घटना आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता, मात्र तो मंडळाचा कार्यकर्ता नसल्याचं सांगत लालबागच्या राजा मंडळानं हात झटकले होते। पण कालची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। असं असूनही या प्रकरणी अद्याप मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। आता या संदर्भात पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, काय निर्णय घेतात, याकडे सर्व गणेश भक्तांचं लक्ष लागलंय। यापूर्वीही माध्यमांनी लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी उघडकीस आणली होती। आपण एक एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, बघा कशा प्रकारे लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पीएसआयची दादागिरी केली आहे, पोलीस उपनिरीक्षकाशी हुज्जत घातली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, यापूर्वी देखील लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी दादागिरी यापूर्वी सगळ्यांसमोर आलेली, काही वर्षांपासून हा प्रकार सातत्याने घडतोय, मात्र तरीसुद्धा या मंडळाला जाग येत नाहीये। कार्यकर्त्यांचा मुजोरीपणा कायम आहे, त्यांच्यात काहीही सुधारणा होत नाही। आणि आता आपण थेट दृश्य दाखवतोय आपण प्रेक्षकांना G24 तासच्या एक्सक्लुझिव्ह दृश्य की कशा प्रकारे पोलीस उपनिरीक्षकालाच मुजोरी केली जाते, त्याच्याबरोबर दादागिरी केली जाते, त्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून जात आहेत। काय सांगशील, पोलीस उपनिरीक्षकाने आपली तक्रार नोंदवली आहे का? गिरीश, आत्तापर्यंत जवळपास 10 ते 12 अशी प्रकरणं घडलेली आहेत। 2 वर्षामध्ये किंवा गेल्या वर्षी ज्या पद्धतीने लालबाग मंडळावरती सर्वच प्रसारमाध्यमांनी झोड घेतली होती, त्याच पद्धतीनं बऱ्याचशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना दम दिला होता की अशा पद्धतीने तुम्ही भाविकांची किंवा जे मीडियाकर्मी आहेत त्यांच्याशी तुम्ही जर गैरवर्तणूक केलं तुमच्यावर कारवाई केली जाईल। पण एवढं सगळं होऊनसुद्धा लालबाग जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्यातले जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांचा मुजोरपणा किंवा दादागिरी कुठेही कमी झालेली नाही आहे। आपण जे दृश्य पाहतोय हे या 7 दिवसामधील तिसरी घटना आहे। पहिल्याच दिवशी एका API महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून तिला शिवीगाळ करण्यात आली होती, त्या संदर्भात FIR दाखल आहे। दुसऱ्या दिवशी एक API दर्जाचा अधिकारी आहे त्याला देखील सागर रहाटे नावाच्या एका मंडळाच्या कार्यकर्त्याने मारहाण केली। आणि आजची तिसरी घटना ही जी साधारणपणे या 3 घटना घडलेल्या आहेत, पण या संपूर्ण घटनेमध्ये या संपूर्ण लालबाग मंडळाला वरिष्ठ पोलीस जे आहेत त्यांचं पाठबळ असल्याशिवाय ते अशा पद्धतीनं मुजोरी किंवा दादागिरी करणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। कारण का ही सत्यवान पवार यांना धक्काबुक्की झालेली आहे, ती घटना घडून जवळपास 24 तास उलटलेले आहेत असं असूनसुद्धा आणि वरिष्ठांनी हे फुटेज देखील पाहिलेलं आहे, पण तरी FIR दाखल केला जात नाही। नक्कीच अजित, तूच अत्यंत महत्त्वाचा आता मुद्दा मांडलेला आहेस की कुठेतरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं या मुजोर कार्यकर्त्यांना पाठबळ आहे, कारण यापूर्वी देखील असे प्रकार सातत्याने घडले होते। सामान्य गणेश भक्तांनाच नाही तर आता तर केवळ थेट पोलिसांवर हल्ला करण्याची, पोलिसांवर दादागिरी करण्याची, मुजोरी करण्याची वेळ आलेली आहे। कार्यकर्ते त्यांची हिंमत एवढी वाढलेली आहे, मात्र कुठलाही कडक शासन, कुठलीही कडक कारवाई पोलीस प्रशासन करत नाही। मात्र हा प्रकार पाहून आता गेल्या आठवड्याभरात आपण बघतोय की थेट पोलिसांवरच दादागिरी केली जाते, कार्यकर्त्यांची हिंमत एवढी वाढली, याला आता कोण लगाम घालणार, कोण पाऊल उचलणार? याला मुळात लगाम घालण्याकरता या सर्व गोष्टींकरता वरिष्ठ पोलीस जे आहेत, विशेष करून त्या ठिकाणी DCP अंबिका आहेत किंवा RD शिंदे आहेत, देवेन भारती आहेत, या सर्वांनी मिळून ज्या पद्धतीने फुटेज समोर आलेले किंवा APIच्या त्या महिलेने तक्रार दाखल केलेली आहे। अशी घटना माहीत पडते की जी API जी महिला पोलीस कर्मचारी होती तिच्यावरती तिच्या वरिष्ठांनी दबाव आणला होता की तू तक्रार दाखल करू नको, तक्रार दाखल केली तर आपल्याला महाग पडले, कारण का वरिष्ठांचा लालबाग मंडळाला सपोर्ट आहे, जे कार्यकर्ते त्यांना सपोर्ट आहे। शेवटी त्या APIने सांगितलं की जर तुम्ही तक्रार दाखल करत नसाल तर मी माझ्या पद्धतीने तक्रार दाखल करते। त्यानंतर ही तक्रार दाखल झालेली आहे। दुसऱ्या दिवशी जी घटना घडली होती मंगळवारी त्यामध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आहे। आणि आत्ता हे CCTV फुटेज आहे, काल या संदर्भामध्ये सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही आहे, तुरळक बाचावाची झालेली आहे। CCTV फुटेज पाहून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलं होतं, पण आता जे फुटेज मिळालेले आहे त्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की त्या मंडळाचे जे सचिव आहेत सुधीर साळवी यांनी त्या एक मंडळाच्या एका कार्यकर्त्याला ज्याने काळा शर्ट घातलेला आहे त्याला ते सांगतात आणि तो मंडळाचा कार्यकर्ता जाऊन ते जे सत्यवान पवार आहेत त्यांना मागून तो खेचतो।
म्हणजे कशा पद्धतीने एका खासगी नक्कीच नक्कीच वर्दीवरती अजित, अशा म्हणजे पद्धतीने हात एक टाकला एक गोष्ट स्पष्ट होते की थेट दृश्यांमध्ये दिसतोय प्रकार काय घडलेला आहे, तरी सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र या संपूर्ण घटनेवर आपण सुद्धा सातत्याने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते सर्वजण या विषयावर बोलायला तयार नाहीयेत. परत मंडळाचे जे सचिव आहेत सुधीर साळवी ते सुद्धा या सर्व प्रकारावर बोलायला तयार नाहीयेत. म्हणजे एकूणच देवन भारती हे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा या विषयावर बोलायला तयार नाहीत. म्हणजे एकूणच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रकार अत्यंत असा किरकोळपणे घेतलेला आहे. कुणीही गंभीर दखल याची घेतली नाही. आता राज्य सरकारनंच याविषयी, या प्रकाराविषयी किंवा हे प्रकार थांबले पाहिजेत, कारण सातत्यानं अशा घटना घडतायत. थेट आता PSI दर्जाच्या अधिकाऱ्यावर देखील जर दादागिरी कार्यकर्ते करत असतील तर त्याची गंभीर दखल कुणीतरी राज्य शासनाने घेतली पाहिजे. काय सांगशील? नक्कीच राज्य शासनाने घेतली पाहिजे, पण आपण जसं बघतो की ज्यावेळी हे जे संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत हे वारंवार या संपूर्ण राजकीय नेत्यांना भेटत असतात, त्यांच्याकडे एक मोठा जनसमुदाय आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी जे राजकीय नेते आहेत ते देखील या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल करतात. पण मुळात अशा पद्धतीने घटना घडल्यानंतर जे पोलीस आहेत, ज्यांना अधिकार आहेत, ज्यांच्याकडे कायदा आहेत, त्यांनी संपूर्ण पुढे जाऊन तो गुन्हा दाखल केला पाहिजे. या पद्धतीनं तो काळाशी घातलेला व्यक्ती त्या PSIला मागे खेचते आणि PSIला आपल्या वर्दीवर हात टाकल्यामुळे जो राग येतो त्याने मागे झटकल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित आहेत सुधीर साळवी जे सचिव आहेत, मंडळाचे अति वरिष्ठ ते पदाधिकारी आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तिकडे जाऊन ते संपूर्ण प्रकरण शांततेने हाताळलं पाहिजे होतं. जे PSI आहेत त्यांच्याशी नीट बोललं पाहिजे होतं, पण उलट तेच त्या PSIच्या अंगावर धावून जातात आणि कार्यकर्त्यांना खाली बोलवतात. म्हणजे जसं काही त्यांना त्या ठिकाणी मोठा राडा करायचा किंवा मोठी मारामारी करायची अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना बोलवतात. ह्या सर्व प्रकार CCTV फुटेजमध्ये कैद आहेत. त्या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी आहेत किंवा वरिष्ठ पोलीस आहेत त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर सुधीर साळवी यांना मागे घेऊन गेले. जर त्यांना तिथून घेऊन गेले नसते तर पुढचा काय प्रकार घडला असता हे देखील आपल्याला माहिती आहे. पण अजित, या सर्व प्रकाराच्या केंद्रस्थानी असलेले पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI सत्यवान पवार यांच्याशी तुझं काय बोलणं झालंय का? ते तक्रार का नाही करत? सत्यवान पवार यांच्याशी बोलून आलेलं नाही आहे, कारण का या संपूर्ण प्रकरणानंतर वरिष्ठांनी त्यांना कुठल्याही प्रसारमाध्यमांशी बोलू नको अशा पद्धतीनं त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. पण या संपूर्ण प्रकरणानंतर सत्यवान पवार यांनी या घटनेची दखल घ्यावी, वरिष्ठांनी FIR दाखल करावा याकरता त्यांनी सतत पाठपुरावा केला, सतत ते मागे लागलेले आहेत. पण फक्त त्यांचा जबाब नोंदवला गेलेला आहे, पुढे यावर काही कारवाई झाली नाही आहे. काल एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलून आल्यावर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संपूर्ण CCTV फुटेज पाहू आणि त्यानंतर या संबंधित गुन्हा दाखल करू. पण आता हे CCTV फुटेज बाहेर येऊन जवळपास 24 तास झालेले आहेत. ही घटना घडून 24 तासपेक्षा जास्त काळ उलटलेला आहे. असं असताना देखील कुठलाही वरिष्ठ अधिकारी किंवा पोलीस या घटनेची दखल घेत नाही आहे, FIR दाखल करत नाही आहे. विशेष म्हणजे काही पोलीस कर्मचाऱ्यांशी या संपूर्ण घटनेसंदर्भात आमच्याशी बोलणं झालं, जे त्यावेळी ते उपस्थित होते. त्यांचं असं म्हणणं होतं की हा संपूर्ण प्रकार जो आहे, आम्ही काळाचौकी पोलीस स्टेशनला काम करतो, जे काही लोक आहेत ते बंदोबस्ताला बाहेरून आले होते. ज्यावेळी हे संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते ते आमच्याशी खूप अतिशय वाईट पद्धतीने वागतात, अतिशय हीन वागणूक आम्हाला देतात. तर असं असताना देखील वरिष्ठांना आम्ही वारंवार तक्रार करून देखील वरिष्ठ काहीच करत नाहीत. इव्हन असंही माहीत पडतंय की ही सत्यवान पवार यांच्यावर जी घटना घडली त्यानंतर एका वरिष्ठ पोलीस जो अधिकारी आहे त्यांनी सत्यवान पवार यांना स्पष्टपणे सांगितलं की FIR दाखल केला तर तुला महागात पडेल. म्हणजेच महत्त्वाचा मुद्दा आहे की अजित, कुठेतरी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात, सत्यवान पवार यांच्या पाठीशी उभे राहत नाहीयेत. पण मला एक सांग की असे प्रकार काही यापूर्वी घडले होते तेव्हा मंडळाने हात वरती केले होते की हे कार्यकर्ते आमचे नाहीत, कुठून बाहेरून कार्यकर्ते आले होते. मात्र सत्यवान पवार यांच्या बाबतीत जो प्रकार घडलाय, ते जे कार्यकर्ते दिसत आहेत, ते जे दादागिरी करणारे कार्यकर्ते आहेत, ते मंडळाचेच कार्यकर्ते आहेत, यावर शिक्कामोर्तब झालंय का? आणि मंडळाचं पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? कारण साळवी तर आपल्याशी बोलायला तयार नाहीयेत. नक्कीच याआधी देखील असा प्रकार घडलेला आहे, पण पुढे जाऊन म्हणजे 2 वर्षापूर्वी घटना घडली होती की या ठिकाणी जे सत्यवान पवार त्यांना धक्काबुक्की झाली, त्याच ठिकाणी एका WPC म्हणजे एका महिला पोलिसाला 2 मंडळाच्या लेडीज कार्यकर्त्यांनी मारलं होतं आणि त्या ठिकाणी हे सगळं फुटेज होतं की कशा पद्धतीने स्टेजसमोर त्यांना मारलं जातं आहे. पण पुढे जाऊन त्या मंडळाच्या कार्यकर्त्या नव्हत्या असं पोलिसांनी त्यांच्या FIR मध्ये लिहिलं, संपूर्ण घटना त्यामध्ये लिहिलं. पुढे त्यावर काही कारवाई झाली नाही. सेम हाच प्रकार गेल्या मंगळवारी घडला होता. API दर्जाचा अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यावरती सागर रहाटे नावाच्या एका तरुणानं हात उचलला होता. लोकसत्ता गेट जो आहे त्या ठिकाणी लालबाग मंडळाचा, त्या ठिकाणून ते ड्युटीवर आतमध्ये बंदोबस्त करत जात होते, पण त्यांना तिकडे जाऊन दिलं गेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी जी घटना घडली, सागर रहाटेवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या जे काम आहे त्यामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा सरकारी अधिकार हात उचलणे. पण सागर रहाटे हा मंडळाचा कुठलाही कार्यकर्ता नाही आहे असं सांगण्यात आलं, असं त्या FIR मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी
वरिष्ठ अधिकारी आणि हे मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी यांचं कुठेतरी मिलीभगत आहे आणि त्यातून या सर्व अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामध्ये मंडळाचा कुठेही सहभाग दाखवला जात नाही। प्रचंड अशा घटना घडलेल्या आहेत, पण मंडळाचा सहभाग किंवा FIR करताना किंवा गुन्हा दाखल करताना अशा पद्धतीनं कुठेही मंडळाचं नाव घेतलं जात नाही। याकरता नेमका कोण तो वरिष्ठ अधिकारी आहे ज्याचा या संपूर्ण मंडळाला सपोर्ट आहे आणि ज्या पद्धतीनं मंडळाचे कार्यकर्ते एका PSI दर्जाच्या अधिकारी जो आहे त्याच्या खाकी वर्दीवर हात टाकतात, त्याला मागे खेचतात आणि त्या अधिकाऱ्याने प्रतिकार केल्यानंतर मंडळाचे सचिव सर्व कार्यकर्त्यांना गोळा करून त्यांच्या अंगावर धावून जातात। म्हणजे हा नेमका प्रकार म्हणायचा तरी काय? नुकतंच विलास शिंदे यांची जी घटना घडली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध केला गेला आणि आता अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी लोक भाविक येतात, दर्शन घ्यायला येतात आपल्या राज्याचं, पण त्या ठिकाणी देखील जे मंडळाचे नक्कीच आणि अजित, एकूणच पोलीस हा सुरक्षित राहिला नाही रस्त्यावर देखील आणि जे असे प्रकार सातत्यानं घडतायत। कारण आपण म्हणू शकतो की ह्या लालबागच्या राजा गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांची मुजुरी आता इतकी वाढलेली आहे की सामान्य गणेश भक्तच हतबल झाले नाहीत, तर आता पोलीस देखील हतबल झालेले आहेत। जे सुरक्षेसाठी तिथे तैनात असतात ते सुद्धा सुरक्षित राहिले नाहीत। थेट या कार्यकर्त्यांची थेट पोलिसांवर हात उचलण्याची मजल जाते, एवढी हिंमत त्यांच्यामध्ये येते। ते नक्कीच कुठेतरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं त्यांची जी भूमिका आहे, बोटचेपी भूमिका आहे, कुठेतरी यांचं पाठबळ आहे आणि त्याचंच बळ या मुजोर कार्यकर्त्यांना मिळतं आणि म्हणून त्यांची दादागिरी वाढते। मात्र झी24 तास या संपूर्ण बातमीचा पाठपुरावा करतच राहणार। जोपर्यंत या मुजोर कार्यकर्त्यांवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत झी24 तास या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील आणि सर्वसामान्य गणेश भक्तांची हीच अपेक्षा आहे की आता राज्य शासनानंच हस्तक्षेप करून कुठेतरी या मुजोर कार्यकर्त्यांना वठणीवर आणावं। तू सविस्तर माहिती दिलीस आणि या बातमी संदर्भात वेळोवेळी तुझ्याकडनं आम्ही अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।